हेमंत सगळं सामान गेलं. हो. समीरची आई रेणुकाताई आणि सलील दिसत नाही. काय माहिती कुठे गेले. मग घर का हे दोघच लावणार का? हे बघ अर्पिता, आम्ही सगळे तुला मदत करतो सामान लावायला. हो करतो आम्ही मदत. हाँ समीर फटाफट एक साथ करेगा ना, फटाफट हो जाएगा. काय रे? अहो नाही नाही अजीब, थँक्यू. तुम्ही लोकांनी आधीच खूप केलंय आमच्यासाठी. अहो रक्ताची नादी सुद्धा एवढं करत नाहीत, एवढं केलं तुम्ही लोकांनी. पण आता बस, थँक्यू. आम्हाला अजून त्रास नाही द्यायचा आहे तुम्हाला, त्यामुळे खरंच नको. अगं त्यात काय एवढंच, आम्ही करतो ना मदत सगळेजण. काय रे? जी नको, खरंच नको, आम्ही करू मॅनेज. खरंच थँक्यू. फक्त आजी एक काम होतं, बोल ना. आम्ही घर लावेपर्यंत बाबांना तुमच्याकडे थांबू दे का? हो हरकत नाही. हा जिग्नेश, तुम्हाला चहा करून आणू का? नाही नाही नको, थँक्यू. जिग्नेश काय लागलं तर सांगा. हो हो सांगितलं. हा. हेल्प करना तो बोला. हाँ 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 ठीक है, थँक्यू. तेरी आवाज दे. हाँ हाँ बाबा जरा थोडा वेळ तुम्ही बसा ना आजीकडे, आम्ही घर लावून घेतो. आणि काळजी करू नका, व्यवस्थित लावू. समीर, आई अजूनही रागवल्यात का माझ्यावर? नाही हो, तुम्ही तसला काही विचार करू नका. उलट तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय असं समजा. म्हणजे कसं आहे, प्रत्येक मुलीला लग्न झाल्यावर स्वतःच्या हाताने स्वतःचं घर लावायचं असतं. आता तुम्हाला ती संधी मिळाली नाही, पण आज तुम्ही जो काही पराक्रम केलेला आहे त्यामुळे आईने तुम्हाला ती संधी दिलेली आहे. आणि मोठ्या मनाने आई सलील आणि रेणुका दीदीला घेऊन इकडनं बाहेर गेलेली आहे. त्यामुळे हे अख्खं घर तुमचं आहे. तुम्हाला हवं तसं लावा. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला विनोद सुचतोय? परिस्थिती वगैरे काही नाही हो, सगळं चांगलं आहे. अर्पिता मॅडम, बुडणारं जहाज वाचवलंय तुम्ही आज, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि हो मी आहे ना तुमच्या सोबत, एवढं पुरेसं आहे. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा.
कल्पना. ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले. जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना. ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाट तू हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा. काय झालं? हे बघा ना काय झालंय. हा ते शिफ्टिंग करताना झालं असेल. कोणाची तरी दृष्टच लागली आपल्या घराला. मग काढून टाकू दृष्ट, एवढं काय त्यात. कशी? ही अशी मागच्या वेळेला मी रंग लावला ना घराला, त्यातला थोडा रंग राहिलाय, तो लावून टाकू, निघेल दृष्ट. काय झालं? ते मी करू? थँक्यू. इकडे मारा ना वरती. बघा काढली की नाही दृष्ट. काय झालं? सॉरी ते माझा पाय घसरला. सॉरी कशाला? गृहलक्ष्मीचा हात उमटलाय, शुभ शकून आहे हा. नाही नको, ते पेंट करून टाकूया ना आपण. नाही, हा ठसा इथे असाच राहणार आहे कायमस्वरूपी. पण अहो हे अपूर्ण आहे. म्हणजे गृहलक्ष्मीच्या हाताबरोबर घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हाताचा ठसा पण पाहिजे ना इथे. येत आहे लक्षात माझ्या. आता पूर्णत्व आलं. आपल्या घरात आपण तयार केलेली पहिली
आणि कायमस्वरूपी आठवण. समीर, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. अहो चांगली कल्पना आहे. कुठे आहे? माझ्या बॅग मध्ये घेता का? माझा हात जरा. हा घेतो घेतो घेतो. अहो काही नाही, ते महानगरपालिकेतून आलंय. ते जागरूकता अभियान का काही ते राबवतात ना, पाणी बचत, वीज बचत, कचरा व्यवस्था, त्याची पत्रक आहेत. तुम्ही जेवण करून घ्या, मग बघा. महानगरपालिकेचं पत्रक? अर्पिता मॅडम, काय आहे? काय अर्थ आहे? समीर प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी सगळं सांगते तुम्हाला. माझ्यामुळे हे घर जात आहे असं आईनं वाटत होतं, ते तर माहिती आहे ना तुम्हाला. मग मी जर घटस्फोट देऊन हे घर सोडून निघून गेले तर हे घर त्यांना परत मिळेल असं त्यांना वाटत होतं. तुला मनापासून वाटतं ना की हे घर वाचावं? मग एक कर, तू समीरला कायमचं सोडून निघून जा. म्हणजे तुम्ही खरंच मला सोडून जाणार होता? नाही नाही नाही, मी तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही नाही करू शकत. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हो. इच्छा नसतानाही नाईलाजाने मला. अर्पिता मॅडम, इथून पुढे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी मला सोडून जायचा विचार मनातही आणू नका. मला नाही सहन होणार ते. अहो 2 दिवस तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता, माझी अवस्था काय झाली तुम्ही बघितलं. हे बघा, आपल्या नात्यामधली इमोशन्स काय आहेत मला नाही माहिती, पण एक गोष्ट नक्की आहे, आपण दोघंही एकमेकांशिवाय नाही राहू शकत आता. तर प्लीज मला कधीही सोडून जाऊ नका. प्रॉमिस द्या. प्रॉमिस. सलील यार, तू मला दरवेळेस असं अर्जंटली बोलवतोस. डूड, मला टेन्शन येतं की आता काय नवीन. थांबव गाडी.
सॉरी सॉरी विनू, माझा थोडा प्रॉब्लेम आहे यार. एक्स्ट्रीम हॅपीनेस किंवा एक्स्ट्रीम सॅडनेस असं सिच्युएशन्स मध्ये आय डोंट नो हाऊ टू रिॲक्ट. ते हँडल नाही करता येत मला. म्हणजे काल आमचं घर जात होतं तेव्हा तू मला धीर दिलास. यू टोल्ड मी की सगळं नीट होईल आणि आमचं घर परत मिळालं नाही की. आणि त्याच ओव्हर एक्साइटमेंट मध्ये मी काय सांगतोयस? यु नो मी दाखवत नसलो तरी थोडं लो फील करत होतो काल. लुक एट मी नाव. मिरेकल आहे यार. म्हणजे तुझी दी ना तिने सगळं खरं तर मॅनेज केलंय ऍक्च्युली. माझी दी आहेच ग्रेट. फक्त तुझी दी नाही, तू पण ग्रेट आहेस निकी. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. या सगळ्या टफ सिच्युएशन मध्ये तू कायम सोबत आहेस माझ्या. तू नेहमी मला सपोर्ट केलायस. आय एम ग्रेटफुल. आणि या सगळ्या सेन्सिटिव्ह गोष्टी तुझ्याशिवाय कोणासोबत शेअर करू शकेन मला वाटतच नाही. थँक्यू फॉर दॅट. समीर आणि अर्पिताच्या घरातला शिखंडी शोधायचा आणि त्याच्या आडून वार करायचा. तुझा शिखंडी तू शोधायचास राजश्री. विराज, मला माझा शिखंडी सापडला. सलीम देशमाने. देवळात गेलो होतो. आमचं घर वाचलं. घ्या प्रसाद घ्या. मनाला इतकं बरं वाटलं ना देवळात जाऊन. हे घ्या तुम्ही पण घ्या. श्रेव जा पिंट्याकडे जाऊन खेळ. घरातलं सगळं सामान लावून झालं की आम्ही तुला बोलवतो. जा जा खेळा. सगळं सामान लावून झालं असेल का? काय नाही, बाहेरचं तर लावून झालंय. चल बघूया. तोंडावर पडली असते ना. काय करत होता इकडे? कसं लागलंय घर? आवडले की नाही? हं? काही म्हणून काही ठेवलेलं नाही तुम्हाला आवरायला. सगळं अगदी व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. काय म्हणायचंय का तुला? हा म्हणजे आम्ही काम सोडून कुठे पळून गेलो होतो दोघी? हे घे प्रसाद. हा मोठा बोलतोय. देवळात गेलो होतो. देवाने वाचवलं ना आपलं घर. मग त्याचे आभार नको मानायला? हो, आपल्या घरातलं देवघर लावताना देवाने सांगितलं मला. तुम्ही गेला होतात दर्शनाला. सांगितलं ना? हे घ्या प्रसाद. देवळात गेलो होतो देवळात. समीर
पाणी. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुझ्या मॅडमला? का आता देवाऱ्यात बसवणार आहेस? ही म्हणेल ती पूर्व दिशा. ही फोटो फ्रेम ती फुटली चुकून चुकून हिला या घरचा कागद सापडला, बस एवढाच काय तो पराक्रम हिचा. पण त्या पेटीमधून फ्रेम यांनीच काढली ना. पण मुळात ती फ्रेम त्या पेटीत ठेवली कोणी? मी ना. तेव्हाच फेकून दिली असती तर काय केलं असतं हिने? ठीक आहे, पण मग वकिलाकडे कोण गेलं? गेली असेल, पण म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की हिची मनमानी चालेल या घरात. हे बघ, तू हिला बायको मानत असशील, पण मी हिला माझी सून मानत नाही आणि कधीच मानणार नाही. हिने कितीही झेंडे फडकवले तरी. समीर, तू कायम हिची बाजू घ्यायचं असं ठरवलंच आहेस का? ही घरात आल्यापासून आम्ही सगळे चुकीचंच वागतोय असं वाटतंय का तुला? तू असा विचार का नाही करत आहेस की ही घरात आल्यामुळे सगळं काही घडतंय? नाहीतर काय? हिने घर वाचून उपकार नाही केलेत आपल्यावर. ती फोटो फ्रेम आहे ना, ताबडतोब इथून हलवायची आत्ताच्या आत्ता. आणि हे असले निर्णय घेण्याचा तुला काही अधिकार नाही आणि कधीच मिळणार नाही. आता जो पराक्रम केलाय ना तो शेवटचा, लक्षात ठेव. नीलांबरी आहे मी, नीलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची वेळी. बारीक चिरून कधी वाटण्यात टाकेन ना, आत्ता सुद्धा नाही लागणार. आई तू सॉरी आई, हे बघा, तुमचा माझ्यावरचा राग मला मान्य आहे. गेल्या वेळी तुम्हीच म्हणालात ना की ही फोटो फ्रेम अशुभ आहे म्हणून. आहेच, पण हा तुम्हीच विचार करा ना, या फोटो फ्रेममुळे आपलं घर वाचलंय. मग ती फोटो फ्रेम अशुभ कशी असेल? ए, तू काय आता आईच्या तोंडाला तोंड द्यायचं ठरवलंयस? वाद घालणार आहेस तू तिच्याशी? आणि काय करत होती ती फ्रेम बाहेर काढायची? ती फ्रेम बघून बाबांना त्रास झाला, काही भलतं झालं तर काय करणार आहेस तू? दीदी, मग आपण बाबांनाच विचारूया ना. हा, ती फोटो फ्रेम बाबांना इथे हवी आहे की नको ते आपण बाबांनाच विचारू ना. समीर, तिला थांबवा. थांब आई प्लीज. बाबा बाबा, या फ्रेमकडे बघा ना. समीरने मला सांगितलं होतं की हा दिवस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. आणि ही तुमची आयुष्यभराची मिळकत आहे. आम्हाला सांगा ना, तुम्हाला ही फोटो फ्रेम तुमच्या नजरेसमोर तुमच्या घरात हवी आहे की नकोय? अरे नका मारू. अरे मी का फसलोय तुम्हाला? मित्र आते तुम्ही. बाबा, समीर प्लीज.
फेकून द्या ती फ्रेम. आई, आई, हे बघा, बाबांनी पूर्वीसारखं बरं व्हावं, त्यांनी पूर्वीसारखं बोलावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ना. मला वाटतं याचा उपयोग होईल. तुम्हाला पण वाटतंय ना? आपण एकदा प्रयत्न करून तर बघूया ना. प्लीज. नाही याचा काही उपयोग झाला ना तर तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. बघ हं. हो. काय ग? हा किती मोठ्याने ओरडतेस. गचकन वर गेले असते म्हणजे. काय झालं ओरडायला? ते बघ काय. काय? हा काय आगाऊपणा आहे? आगाऊपणा नाहीये. ते सामान आतमध्ये शिफ्ट करताना तिकडे खरचटलं गेलं, त्यामुळे परत तू बघितलं असतं तो ओरडली असती म्हणून रंग मारला तिकडे. आणि ते मारता मारता तोल गेला आणि असं ते ठसा उमटला तो. हो. तिथे काय आहे? कुठं काय? ही बाई मूर्ख आहे असं लिहिलंय. आई काय आई? दोघं भिंत रंगवत असताना दोघांचा तोल एकदमच गेला. ते बघ, अगदी छान एका रेषेत हाताचे ठसे उमटलेत. वा रे वा. आई काय नाही, यांनी हे मुद्दाम केलंय. माहितीये का मला. आत्ताच्या आता मिटवून टाका ते. रंग संपलाय.
पण नवीन आणा. पैसे संपलेत. मग कमवा. तुझ्याकडे किंवा दीदीकडे असतील तर द्या ना, थोडं रंग आणतो आणि करतो ना. स्वतः कमवायचे, रंग आणायचा आणि ते मिटवायचं. येडे समजतात मला. समीर, आता आपल्या हातांचे ठसे ते कायम तिथेच राहणार आहेत त्या. कायम. आणि तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तोपर्यंत आईचं मन तुम्ही जिंकलेलं असेल हो. आणि आईच सांगणार नाही तुम्हाला ते ठसे मिटवायला. बाबा हो की नाही. बघा